रामकुंडात 25 वर्ष तरुण वाहून गेला, शोध मोहीम सुरूच। रामकुंडात पानवेलींचा विळखा, शोध कार्यात अडथळे, जेसीबीच्या साह्याने शोध मोहीम सुरू। नाशिकच्या पवित्र गोदावरी नदीत एक हृदयद्रावक घटना घडली आहे। रामकुंड परिसरात एक 25 वर्ष युवक पाय घसरून नदीत पडला आणि वाहून गेला। ही दुर्घटना मंगळवारी सायंकाळी 7:30 ते 8 वाजताच्या दरम्यान घडली। बीड जिल्ह्यातून आपल्या कुटुंबासोबत धार्मिक विधीसाठी नाशिकला आलेला युवक गोदावरी नदीच्या रामकुंड परिसरात पाय घसरून नदीपात्रात पडला। सध्या गोदावरी नदीला धरणातून पाणी सोडण्यात आलं असल्यानं नदीला पुराचं स्वरूप आलंय, त्यामुळे पाण्याचा जोर अधिक असून युवक क्षणार्धात वाहून गेला। रामकुंड परिसरात सध्या मोठ्या प्रमाणात पानवेली साचल्यात, ज्यामुळे शोध मोहिमेला अडथळा येतोय। रात्री 3 वाजेपर्यंत अग्निशमन दलाकडून शोध मोहीम राबवण्यात आली, मात्र युवकाचा काहीही थांगपत्ता लागलेला नाही। आज सकाळपासून अग्निशमन विभागानं पुन्हा शोधकार्य सुरू केलंय। पानवेलीमुळे अडथळा येत असल्यानं आता जेसीबीच्या साह्यानं नदीपात्र स्वच्छ करून शोध घेण्याचा निर्णय घेतलाय। रामकुंड परिसरात पानवेली मोठ्या प्रमाणात साचल्यामुळे शोध मोहिमेत अडथळा निर्माण झालाय, त्यामुळे आता जेसीबीच्या साह्यानं शोधकार्य सुरू आहे। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।